तरी अमृतातही पैजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे। वेळ दुपारची। ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते। जोडीमध्ये थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते, म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही। आतून एक कर्मठ माणूस आला आणि त्याने धाडकन दार बंद केले। ज्ञानेश्वर पुढे निघाले। पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे थांब, तू संन्यासाचाच पोरगा रे, भिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ। आणि पीठ म्हणून झोडीमध्ये मातीच टाकली। झोडीमध्ये टाकलेले माती पाहून ज्ञानेश्वर खूप दुःखी झाले। ते पुढे निघाले। पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोडी तोडली आणि म्हणाला, थांब थांब, या भाकरी सुद्धा घेऊन जा। काय रे, असं डोळे पाडून काय बघतोय? चल्ली, भिक्षा पाहिजे म्हणतोय। ज्ञानेश्वर शेणाच्या गौऱ्या पाहून खूप दुःखी झाले। ते मान खाली घालून पुढे निघाले। आता संध्याकाळ झाली होती। मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवाट लावली। ही विठ्ठलाची मूर्ती म्हणजे तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण। ही मूर्ती म्हणजे तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण। ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली। श्री गणेशाय नमः। अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशीय ऋषीय। तेवढ्यात तिला चाहू लागली की आपला ज्ञानदादा आलाय। तिने पटकन तिची रामरक्षा उरकली आणि पानं वाढायला घेतली। निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले व तिने विचारले, अरे हे काय, ज्ञानदादा कुठे? त्याला भूक नाहीये म्हणजे तो? त्याला भूक का नाहीये? थांब, मीच बोलावून आणते त्याला, असे म्हणून मुक्ताई पोपट्यात गेली। हे कोकण म्हणजे ज्ञानेश्वरांची एकांत जागा। गवत रचलेल्या जागी ते लहर येईल तेव्हा येऊन बसायचे। हे ज्ञानदादा, ताटी उघडणारे, ताटी उघडणारे ज्ञानदादा, ताटी उघडणारे। चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। विश्वरागे झाले वंदी, संती सुखे वावे पाणी। शब्द शस्त्र झाले क्लेश, संती मानवा उपदेश। ताटी उघडणारे ज्ञानदादा, हे ज्ञानदादा ताटी उघडणार। तूच सांगतोस ना की कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्यांना क्षमा करावी, आणि आज स्वतःच रागावून बसलाय। अरे, या झोडीत माती टाकणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असणार, पण तू का कष्टी होतोस? अरे, जिथे शेत उगवतं तिथे गवत असायचेच, जिथे फुले फुलतात तिथे काटे खुपायचेच, जिथे केवडा फुलतो तिथे नाग निघायचेच। असं नाही काय दादा, सगळं जग जरी आधीसारखं दाहक झालं तरी आपण संतांनी मात्र पाण्यासारखे शीतल असायला हवं, हे मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानदादा तुला? ताटी उघडणार आहे ज्ञानदादा, ताटी उघडणार। तुम्ही उभ्या उभ्या जगाला तारायला हवं, हे मी नको सांगायला तुला। ताटी उघडणार आहे ज्ञानदादा, ताटी उघडणार। ज्ञानेश्वरां मुक्ताईचे समाज कल्याणासाठी हे साध ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले व त्यांनी दार उघडले आणि म्हणाले, मुक्ता, आज तू माझी उद्धारकर्ती झाली आहे। तू मला संतांच्या ठायी असलेल्या गुणांची आठवण करून दिली आहे। आता मला विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे। खरोखरच मुक्ताई, प्रत्यक्ष जीवन अध्यात्म कसे जगावे हे तुम्हाला दाखवून दिले। त्यामुळे आपण सगळेजण आज मुक्ताईसाठी एक मागणी मागूया। सर्वेपि सुखेनी सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। धन्यवाद। Thank you.
गायांचा गजर होऊ द्या. वर्ग 9 वर्षाच्या विद्यार्थिनींनी इथेच थांबायचं आहे. या सुंदर अशा त्यांच्या नेपथ्याला आणि नृत्याला बक्षीस इथे प्राप्त झालेलं आहे. आदरणीय मानकर सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आपण टाळ्यांचा गजर होऊ द्या. आणि आदरणीय निमकर सरांनी सुद्धा 150 रुपयाचं बक्षीस या गीताला दिलेलं आहे. मी आदरणीय मानकर सर आणि निमकर सर यांना इथे आमंत्रित करतो आणि त्यांच्याच हस्ते त्यांनी हे बक्षीस द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या नृत्याचे जर फोटो किंवा व्हिडिओ आपल्याला जर लागत असेल तर त्यांनी दीप फोटो स्टुडिओ यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. शिवतांडव या नृत्याला बक्षीस प्राप्त झालेलं आहे आदरणीय मानकर सर आणि निमकर सरांकडून. त्यांचे मी खरोखर मनापासून आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो.
निळ्या आणि पांढऱ्या गणवेशामध्ये उद्याला यायचं आहे. सर्वांनी गणवेशात यायचा निळ्या आणि पांढऱ्या. डोळ्यात बोलताय दिल में क्या क्या शुरू छुप छुप देखे आंखों में झाके दिल में क्या क्या शुरू काय करताय डोळ्यात बोलताय दिल में क्या क्या शुरू छुप छुप देखे आंखों में झाके दिल में क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क करेगा बाय 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 समझे क्या छोरी तू ऐसी ना जोरी तू करती क्यों अरे करती क्यों बातें फितूरी वो दिल की तिजोरी है खुली क्यों अरे खुली क्यों गाड़ी को मंदिर तू सिग्नल दिखा दे जरा मुझे बताओ जरा कहता क्या दिल तेरा इश्क करेगा अग बाय 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 गुड मॉर्निंग, सिट डाउन। थैंक यू सर। मेरा नाम है हर्षित राजशेखर। आज तुमको मराठी सिखाऊंगा। मैंने आपको कल इंग्लिश का चैप्टर पाठ करने को कहा था। किस किसने पाठ किया है?
सर मैंने क्या एक जन गायब है, झंडू किधर है? अच्छा वो तुम सर मैं गेम खेल रहा था, मेरा स्कोर बढ़ने वाला था। अच्छा तुमका स्कोर भी बढ़ी है, पढ़ाई कौन बढ़ेगा? हाँ मोबाइल बढ़ जल्दी, पता नहीं आजकल के बच्चे हाथ से मोबाइल मोबाइल मोबाइल। जल्दी बैठो, हम जल्दी बैठो। चलो मैं तुमको कुछ शब्द लिख के दूंगा, उन शब्दों को तुमको पढ़ के बताना है, ठीक है? यस सर। और खास करके तो अभी तो पढ़ के बताएंगे, पहले समझ गया? ठीक है सर। हाँ ठीक है। चलो एक शब्द को चूज पड़ेगा, चलिए जल्दी पढ़ो। आदरणीय फरकाडे सर यांनी व्यासपीठावर जापान, ब्राझील, ब्राझील, कॅनडा, कॅनडा, फिलिपाईन, फिलिपाईन। यार क्या लिखा वो? ये जापान है, तुम लिखा जापान। जापान सर, जापानी तो लिखा है भाई वो जाओ जापान लिखा है, और ये ब्राजील है ना कि ब्राजील है सर, ब्राजील। और ये सियाना, वाह वाह भाई वाह औसम। ये सियाना नहीं है, ये कनाडा है सर, कॅनडा है ना? अरे भाई क्या होता है वो अपना कनाडा है ना, है ना? तेरे को समझ नहीं आता एक बार में। चल और ये है फिलीपीन, ना कि फिलीपीन भाई। सर फिलिपीन भी नहीं है ना सर ये? चल जल्दी मत लगा बे। आजकल के बच्चे ना मोबाइल इतनी बिगड़ गए कि बच्चे पढ़ते भी नहीं आता, पता नहीं वाट्सएप बच्चे कहाँ कहाँ से आते हैं। हेलो दुर्गा रामचंद्र ढारे, मी आज तुम्हाला इतिहास शिकवणार आहे। तर वर प्रकाश कोण टाकणार? तू टाक। टीचर डाल दिया। कुठून शिकला तू? मी हे स्नॅपचॅट वरून शिकलो। मोबाईलचा वापर थोडा कमी करत जा। हेलो गुड आफ्टरनून। चलो बैठ जाओ। आज हमारे स्कूल में रिपोर्टर आने वाले हैं, तो सब शांत बैठना। और रिपोर्टर आने हमारे स्कूल की सबसे बड़ी फोटो चिपकाएंगे। और छोटा तू
गाइस, तो मेरा नाम है अक्षय बघेल और मैं अखिल कविता के न्यूज से हूँ। तो सर आप कौन से क्वेश्चन पूछेंगे आज हमसे? आओ, कौन से क्वेश्चन पूछोगे, किस प्रकार के? तुम खड़े हो जाओ। मान लो तुम्हारे पास 10 केले हैं। अरे सर उसका जब केले है ही नहीं तो कहा। मान लो 10 केले में से 8 केले खा ले तो कितने बचे? अरे सर जब उसका केले ही नहीं तो कहाँ से खाएगा? तुम बैठ जाओ, तुम खड़े हो जाओ। अच्छा सर, हर बार आप क्वेश्चन हमसे पूछते, इस बार हम आपसे क्वेश्चन पूछेंगे। क्वेश्चन पूछता है। अभी आके प्रधानमंत्री जो हर बार क्वेश्चन आप भी पूछोगे, इस बार हम क्वेश्चन पूछेंगे। हाँ, मान लो आप कैश में 10 रुपए मान लिया, पक्का मान लिया, पक्का मान लिया, 100%। 100% मान लिया। के भी तेरा लॉक लगाओ ना, हाँ, लगा लो। जाइए 10 रुपए वापस कीजिए सर। अरे सर इनको 10 रुपए दे दो, ये लड़का बहुत बदमाश है। ये मेरे 10 रुपए मिल गए। टीचर याचीच आहे का? अरे आता टीचर येणार नाही, तेव्हा मस्ती करू ना. नाही अरे टीचर थोडी खतरनाक आहे. टीचर नाही, अरे सर आहे नुसतं. सर याचीच आहे का? अरे सर केव्हा येणार? थांब सरला पाहून येतो. थांब सर मी पाहून येतो. चलो। अरे सर आले. आफ्टरनून सर। सिट डाउन। थैंक यू सर। मेरा नाम लावण्य गोयल, मैं आपको पढ़ाऊंगा साइंस। चलो बताओ, न्यूटन और आइंस्टाइन के बारे में आप क्या जानते हैं? मैं जानता हूँ। बताओ। उसका फेवरेट सॉन्ग पता है मुझको। बताओ। बैठे बैठे क्या करें, करना है कुछ काम, चलो बनाए फॉर्मूले और करें बच्चों का जीना आराम। किसने पढ़ाया है? ये स्नैपचैट ने। मोबाइल कम देखा करो। अरे सर तो बहुत बड़े स्ट्रिक्ट है यार। अब हिंदी का ग्रेड, हिंदी का हेलो। मैंने कल आपको गाय के ऊपर निफर लिखने के लिए कहा था, किसने किसने लिखा है? तू। गाय हमारी माता है, उसके आगे हमें कुछ नहीं आता है। ये आपने कहाँ से सीखा है? इंस्टाग्राम से। मोबाइल का कम वापर करना। आओ तो। थैंक यू। कुमारी ईश्वरी गीत खेळकर, तेजस्विनी गीत माहेश्वरी दवंडे, भक्ती बोराडे, राधिका पाटणकर, निधी म्हाळोदे, ओमेश्वरी देशमुख, वंशिका कवटकर, अवंती चौधरी, श्रुती उन्होने, अपेक्षा वानखडे, रूपाली वाडी, कोमल सुरजुसे, अक्षदा कडू, प्राची बोरकुटे. वर्ग 9 च्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर सादर करीत आहे झांसी की राणी. Yes,
150 रुपयाचं बक्षीस आणि चाणक्य अकॅडमी वरुड संचालक श्री अभिजित देवगरे सर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या नृत्याला आलेलं आहे. तसेच फरकाडे त्यांनी सुद्धा या कृपया आणि आपल्या हस्ते बक्षीस द्यावं या नृत्याला. आदरणीय बर्डिया सर, आदरणीय पवार सर, आदरणीय नृत्य यांनी सादर केलं झाशी की राणी. तर हे बक्षीस आपण आपल्या हस्ते द्यायचं आहे. या गीताला प्रोत्साहन देणाऱ्या सयाम मॅडम जर असेल इथे तर त्यांनी सुद्धा इथे यायचं आहे. सयाम मॅडम यांच्यातर्फे सुद्धा 151 रुपयाचं बक्षीस या गीताला आलेलं आहे. मी सयाम मॅडमना सुद्धा इथे आमंत्रित करतो. से धूल उड़ा के सीन उठा के तुम भी नाचो, बाज जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो। हीरो से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो, अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो। जो तो रोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो। हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे नाचो 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 नाचो।
गलती वो छोड़ लो। तो आज यार कुछ लम्हों के लिए तेरी राहों पे तुम पैरों को मोड़ दो। आज हक से दुनिया को भूल के जितने हैं कायदे वो सारे तोड़ दो। हो खुले ग्राउंड में आके ऊंचा साउंड बजा के चेंगे हीरो बने वो जय शिव शंकर मूड है भयंकर मूड है दो मूड है दो आए बने शंकर के मूड है भयंकर मूड है दो मूड है दो वो जय शिव शंकर मूड है भयंकर मूड है दो मूड है दो। इश्क जैसे है इतिहास, इश्क है एक तूफान, इश्क के आगे बेबस है दुनिया में हर इंसान। इश्क में सब दीवाने हैं, इश्क में सब हैरान, इश्क में सब कुछ मुश्किल है, इश्क में सब आसान। इश्क प्यारे ये नजारे ये दीवाने ये दीवाने हैं, इश्क में जैसे हाय तुमसे मिलके देखा है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे। तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे। दर 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 all I'm a thing people, all I'm a thing people. Mama pita pita mama pita pita mama पूर्ण माहोल दिसलेला आहे आणि हा डान्स असतो. डान्स हा सगळ्यांनाच येत नसतो, म्हणून हा डान्स असतो. या मुलांकरिता एकदा क्लॅप होत्या. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. आता झालेल्या या नृत्याला आपल्याला
माननीय श्री गोहत्रे सरांकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्यानंतर माननीय मिलिंददादा गणोरकर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. माननीय श्री मानकर सर यांच्याकडून 100 रुपये प्राप्त झालेले आहे. आयडियल कोचिंग क्लासेस माननीय श्री महेशजी पवार सर यांच्याकडून ₹500 रुपयाचे बक्षीस प्राप्त झालेले आहे. सौ धरतीताई काळे यांच्याकडून 150 रुपये पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेले आहे. माननीय श्री सुनील खोडे यांच्याकडून 200 रुपयेचे पारितोषिक आलेले आहे. तर या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्याकरिता मी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बर्डिया सर, तसेच शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय पवार सर, गोहत्रे सर, मिलिंददादा गणोरकर, मानकर सर, त्याचप्रमाणे राठोड सर, माननीय श्री खरगाळे सर या सर्वांना आणि आदरणीय वैष्णव सरांनी सुद्धा इथे या विद्यार्थ्यांचा अभिनंदन करण्यासाठी यायचं आहे. सर्व माझ्या आदरणीय सर स्टेजवर येतील. देवगरे सर यांच्याकडून या नृत्याकरिता ₹200 प्रोत्साहनपर भेट आलेले आहे. या सर्वांचे अभिनंदन आपण करावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. अतिशय सुंदर असा डान्स या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर सादर केला आहे. नाचो नाचो रिमिक्स. एकदा पुन्हा या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या होऊ द्या. खूप छान असा डान्स या विद्यार्थ्यांनी सादर केला आहे. यानंतर विद्यार्थिनी आरोही सावरकर वर्ग 5ब ही विद्यार्थिनी तयार राहतील. 9 वर्षीय विद्यार्थिनी सागर शोभाचा होणार हे गीत सादर करणार आहेत. तरी त्यांनी माझ्याकडे गीत आणून द्यायचे आहे, इथे साऊंड सिस्टमकडे आणून द्यायचे आहे. त्याआधी काही परफॉर्मन्सेस होणार आहे. त्याआधी तुमचे गाणे तयार. माझ्या पाहिलं माये एका लगीन करायचं ठरवलं. सारे आले पण नवराच नाही आलं इकडून तिकडून. झालं लगीन आल्या ना मैत्रिणी म्हणते कशा गंगे नाव गंगे नाव म्हटलं ना गातं ना तरी कसं म्हणायचं आहे. तर शेवटी आपल्या मैत्रिणीच घेत चंद्र दुधाचा चंद्र दुधाचा चंद्र मानश्री पडलं बाई हे काळं बेंद्र मानश्री पडलं हे काळं बेंद्र. झालं बसलं जेवाले आलेलं तेवढं द्यायची मित्र म्हणते कशी वहिनी नाव घ्या वहिनी नाव घ्या मी म्हटलं नका तरी कसं म्हणायचं आहे. तर शेवटी यायचे मित्र घेत चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे मेल्या घास भरवतो खोबड तर इकडे मेल्या घास भरवतो खोबड तर इकडे. झालं घेतला एक घास आली ना तेवढ्यात मनात बाई म्हणते कशी वहिनी नाव घ्या ना वहिनी नाव घ्या ना मी म्हटलं नका तरी कसं म्हणायचं आहे. तर शेवटी आपली ननद बाई बरं सकाळी बागेत बसल्या कैऱ्या तुमच्या भावाची ताटं म्हणजे दुकानच्या पायऱ्या तुमच्या भावाची ताटं म्हणजे दुकानच्या पायऱ्या. झालं आले तेवढ्या सासरे बुवा म्हणते कसे सुनबाई नाव घेणं सुनबाई नाव घेणं मी म्हटलं ना गातं तरी कसं म्हणायचं आहे. तर शेवटी आपल्या सासरे बुवा बरं भेट संसाराची सुरुवात करते फळ्यावर श्री गणेशा लिहून दादासाहेब झाले मिस्टर येथे येऊन व मी त्यांची मिसेस दारू पिऊन. तेवढं सासूबाई म्हणते कशी सुनबाई नाव घेणं सुनबाई नाव घेणं मी म्हटलं नका तरी कसं म्हणायचं आहे. तर शेवटी आपली सासूबाई बरं भेट आमचे हे कुठे गेले खड्ड्यात
पडले. आमचे हे कुठे गेले खड्ड्यात पडले. आम्ही लय शोधले पण नाही सापडले. आम्ही लय शोधले पण नाही सापडले. बरं का मंडळी, तुम्हाला साबण आणून द्याल. बाय. त्यानंतर मी सरपंच बोलते. नमस्कार, माझे नाव विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव NTR हायस्कूल वरून मी तुमच्या समोर एक पात्री प्रयोग सादर करणार आहे. नमस्कार, ओळखलं का मले? अहो, मी दिला ते खंडेराव मेंबर नाही का, त्यांची मी घरवाली. आता कसा, आताच नाही आमच्या गावचं इलेक्शन झालं बाई. तर त्या दिवशी मी घरात पोया करत होती, तर आमचं मेंबर आलं न मला म्हणते कसा, कलीला तू आता उभी राह. मला की काही समजलं नाही. मी म्हणलं अहो आता मी पोया करू का उभी राहू? तर म्हणते कसा, अहो तुला इलेक्शन मध्ये उभी राह म्हणतो. सरपंचासाठी बायची सीट राखीव आहे. अहो तू सरपंच होशील. रत्ताबाई राहिली उभी मी आणि निवडून निघाली. तर नाही का गाववाल्यांना माई अशी वरात काढली होती. अहो ते मिरवणूक नाही म्हणत का, हे मला पूर्ण लाल पिवळीच करून टाकली होती बाई. अहो गुलालानं आमचा मेंबर तर लयच जोशात होतो बाई, जसं काही थेच सरपंच झाला. नाहीतरी बाई कोणत्या पदावर आली की नवऱ्याला वाटते की आपणच पदावर आहोत, तेच पुढं करते. काय बाई मी पुढं तो बाजा, त्या बाजा पुढं सारे लोक नाचत होते. सगळे झिंगाले लागले. मी म्हटलं आता तुम्ही चांगले झिंगा, मग दाखवतो एका एकाले माया इंगा. तर आता त्या दिवसचीच गोष्ट घ्या. तो चपराशी माझ्या घरी आला न मला म्हणते कसा का ग्राम पंचायतीत व्हिडिओ साहेब आले, तर सरपंचाले बोलावते. तर बाई उठले हे ना लागले रस्त्यानं. मी म्हणलं अव थांबा, ते सरपंचाले बोलावते, तुम्ही काय सरपंच आहात? तर म्हणते कसा, तू काय बोलशील त्या माणसासंग, तुले काही समजते? मले काय समजते? मग मा पारा घुमला बाई. मग लागली मी रस्त्यानं. तर तिथे गल्लीतल्या टपरीवर चांगले जान जवान पोट्टे घेतली देशी न नुसते झिंगायला लागले. तिचं एक बंदर तर मला आळवत झालं बाई. न मला पण म्हणते कसा, अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं. अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं. जीवाची फजिती आहे का, जीवाची फजिती आहे का. आता मर्दाले किंमत हाय का, ह्या सरपंच झाल्यात बायका. आता मर्दाले किंमत हाय का, ह्या सरपंच झाल्यात बायका. तर बाई तर तेव्हा मला आली त्या सावित्रीची आठवण. तर ते सावित्रीला किती असाच एक धतिंग आळवा झाला होता. पण ते होती सावित्री ना, तिनं घेतली चप्पल लावली त्याच्या गालावर. मी बिन म्हटलं अव किटला होता हुशारी धावता. अव किटला होता हुशारी धावता. आमचं बिन थोडंसं ऐका, आमचं बिन थोडंसं ऐका. तुमच्या होटेवर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. तुमच्या होटेवर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. तर बाई तेव्हा कुठे लागले ते माकड रस्त्यानं. आता अडाणपण तरी किती म्हणावं. त्या दिवशी माया शेजारच्या बाईच्या लेकराले आला होता ताप. तर काय म्हणते ते म्हणे, माया लेकराले कोणतरी धोका केला. मी म्हणतो तुझ्या लेकराले कोण धोका केला? तर गेली बाई मग मी तिच्या लेकराला भेटाले. तर तिचं ध्यान पाहून दचकूनच गेली. काय बाई तिथं एक देवी आली होती. काय तो धुवाराम काय तो अंगारा. तिथं एक गाणं सुरू होतं, माताओ माई माय माया मायचं निंबा खाली घर न कावरे हाते ढर ढर. तर तिथं काय म्हणते ते बाई अशी काय म्हणते तिथं ती खूप झिंगायला लागली. मग ते म्हणते कशी, काय झालं या लेकराले, बोल काय झालं या लेकराले.
बाई तिथं मी म्हणलं आता बंद करा हे धिंगाणं. मी तिथं डॉक्टर साहेबाला घेऊन गेली तर तिथं त्या लेकराला झाला होता मलेरिया. नुसतं घराच्या आजूबाजूले नुसते पाण्याचे डबके भरून होते. त्यावर मच्छर नाही कसा तापीन त्या लेकराले. तर बाई मग नमस्कार. सुंदर अशी नाटिका एक पात्री ही हा प्रयोग होता. मी सरपंच बोलतो. यानंतर वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर घेऊन येत आहे एक
सादर केलेलं हे साऊथ इंडियन रिमिक्स डान्स आणि या नृत्याला पारितोषिक मिळालेलं आपण टाळ्यांचा गजर होऊ द्या. अभिनंदन आणि दानदात्यांचे आभार. बाबा की जय. बाबा की जय. बाबांच्या प्रिय भक्तांनो, आज जे आपल्या समोर येणार आहेत ते ज्ञानी आहेत, ते महाज्ञानी आहेत. अरे मी तर म्हणते ते पुरुषच नाही. मग काय स्त्री आहे का? अरे चुप, महापुरुष आहे ते, महापुरुष. बाबा कैलास पर्वतावरून आले आहे. विचारा का? केवळ तुमच्या समस्यांचं समाधान करण्याकरिता. चला तर बाबाचे दर्शन करूया. अरे भूती नसलेला मनुष्य, मी बाबा नाही आहे. बाबा कोण आहे? कशी तुमची काय समस्या आहे? माझ्या लग्नाचं. तसं माझी पण लग्नाची समस्या आहे. माझं लग्न होऊन 4 वर्ष झाली तरी बायको माझं ऐकत नाही. तिचंच काय ते खरं म्हणते. अरे माझं लग्न व्हायचंच तर आहे. काय करू नका लगीन. अरे तू चुप बस, मला शिकू नको. आधी होऊ तर तेव्हाच बघू आपण तोडायचं. Where she at? I'm searching for this fine shorty, and it ain't like I've been getting naughty. बाबा झोपलात की काय? बोल बाळा, काय समस्या आहे तुझी? बाबा माझं लगीन तोडायचं आहे? नाही नाही, जुळायचं आहे तर तुम्ही तोडायची गोष्ट करताय. बरं बरं, तारीख? आजच्या तारखेला झालं तरी चालेल. अरे मूर्ख, आजची तारीख नाही, तुझी जन्म तारीख. 6/6/2006 पर. सगळे चक्केच. बर, एक काम कर, 20,000 रुपये जमा कर, सोमवारी पूजा घेऊ आणि 2 तासात तुझं लग्न होऊन जाईल. होऊन जाईल? होऊन जाईल बाळा, होऊन जाईल. बरं बरं, ठीक. सांग बाळा, काय समस्या आहे तुझी? बाबा माझ्या लग्नाचं. तुझं जोडायचं आहे? नाही, ते एकच सामान नव्हते, दुसरी कुठून घेऊ? अच्छा रे, अच्छा. पत्नी पीडित माणूस आहे तू. हो, ठीक आहे. आधीच सांगते, माझ्याकडे तोडण्याचे चार्ज जोडण्यापेक्षा जास्त आहे. चालेल का? चालेल. 25,000 रुपये जमा कर, 2 तासाने पूजा घेऊ आणि तुझी बायको पळून जाईल. पळून जाईल. तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने देखा, जो होश था वो तो गया, बदलने की खुशबू, जगाने लगी जादू, वो मेरे काबू, दिल खो गया. बोल सुंदरी, काय समस्या आहे तुझी ग? समस्या माझी नाही, मग कोणाची ग? त्यांची. बापा बापा, एवढा मोठा पोट्ट? बाबा लग्न झाल्यापासून 1000 रुपये गेले, यांची उंची वाढतच नाही. आता मी काय करू? सोड न ग त्याला. त्याला सोडलं तर मी काय करेन? मला करणं. बाबा काही व्यवस्थित वाटत नाही. मी इथून रुपये घेतल्याशिवाय जाणारच नाही. अगं चल ना, मी तुला सोन्याचा हार घेऊन देतो.
छे छे, सोन्याची तर फॅशनच गेली. हो, मला डायमंड हवा. अगं चल एक का दोन दे तुला. काय? अगं जाऊ नको जाऊ नको जाऊ नको. अगं थोडी हळू बोल, कोणाला ऐकू जाईल. कोण येते का इथं? कोणाला ऐकू जाते? येणारे येतात, तू शांत राहा. बसून जा बाळा, बसून जा. बोल बाळा, काय समस्या आहे तुझी? बाबा मी परेशान झालोय. ऐकू म्हणते की माझं एक आणि आई म्हणते की माझं एक. आता करू तर काय करू? हो, मग आतापर्यंत तुम्ही तुमच्या पायचंच काय ऐकलं? आता तरी माझं ऐका. तुमची पाय काय तुम्हाला आयुष्यभर बोलणार? माझ्या पोरगं बये नाही तर काय तुझ्या ऐकत? अरे या जन्मातल्या पुढच्या 7 जन्मात तू तुझं ऐकणार नाही. बाळांनो शांती शांती. बाबा महान आहे. बाबा मला संत आहे. बाबा चमत्कारी आहे. अबे बाबा ढोंगी आहे. सॉरी सॉरी सॉरी, मी तर म्हणते बाबा परमानंद आहे. ठीक आहे. बाळांनो क्रोध केल्याने आयुष्यात कुणाचं भलं होईल नाही. शांतीने व नम्रतेने कार्य करा. हो, तुझं प्रवचन ऐकायला नाही आलो आम्ही इथे. हो, उपाय घ्यायला आलाय. उपाय असेल तर नाही, तो वेळ होतो माझ्या किटी पार्टीला. अरे यार पुन्हा सुरू झाला तुम्ही. तुझं म्हणणं काय आहे? मी सुरू झाली की तुझी बायको सुरू झाली? बायकोला बोलायची हिंमत नाही होत ना तुझी? मी गेली सुरू झाली. हे इथं सांगितलं मला हिच्याकडे. म्हणे महान संत आहे, हजारो भक्त येतात. अरे आल्यापासून आमच्या तिघांशिवाय काढा कुत्र्याने निघाले याच्याकडे. जरा तोंड सांभाळ बोल, सगळं तुझ्यासारखे नसते. मी काय बोली? म्हणे ना कैलास पर्वतावरून आला कुठं गळ इच्छा दिसतोय मला. शांती बाळांनो शांती. आता फक्त एकच उपाय आणि तो आहे मौन व्रत. डोकं फिरलं काय तुझं? अरे एक टाइम आम्ही तिला जेवणाचं राहतो पण तिला बोलण्याचं बिलकुल नाही. हे तर रोजच सांगते. हा काही उपाय झाला काय? हा ना, मला माझा नवरा रोजच सांगते. मी त्याचा आतापर्यंत ऐकलं नाही. ह्या बाबाचा आजच ऐकून नाही. छे, मला तर माझ्या संजीवर विश्वासच नव्हता, पण आता असं वाटतं की मी तू खरीच बोलते. तू काय कैलासावरून आला नाही, तू तर मला इतकंच दिसतं. मी तर येणारच नव्हती. ह्या हिनं सांगलं मला. सगळी माझी पार्टी मिस करून टाकली बरं. बाबा बाबा बाबा, तुम्ही तर बोलला होता माझं लग्न 2 दिवसात होईल. 2 दिवस काय 2 आठवडे झाले, पण माझं लग्न अजून झालं नाही. त्यात तुम्ही 20,000 रुपये पण घेतले. शांती बाळा शांती, तुझं लग्न होऊन जाईल. तशी तुमची काय समस्या आहे हो? काही नाही, तेच रोजचं सासू सुनेचं. काही विश्वास नका बाबा. हा बाबा ढोंगी आहे, मी सांगतो तुम्हाला. बाबा बाबा, मी बोला तर माझी बायको पळून जाईल, पण तिथं घरीच माझ्या डोक्यावर बसली आहे. शांती बाळा. अरे मी तर पहिलेच बोललो होतो हा बाबा ढोंगी आहे. हा बाबा ढोंगी आहे, ढोंगी आहे, ढोंगी आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितले सगळ्यांचे विश्वासू असणारे, सर्वांचे प्रिय असणारे, आपले लाडके, अरे लाडके नाही, आपले योगीराज बाबा कसे फसवे आहेत, कसे ढोंगी आहे. अशा या सर्व लोकांचा विश्वासघात करणाऱ्या बाबांपासून आपण दूर राहायला पाहिजे. त्यांच्या गोड गोड बोलण्यात तुम्ही मुळीच फसायला नाही पाहिजे. म्हणून म्हणते सावधान राहा, सतर्क राहा. जय महाराष्ट्र. हॅलो समाजाला बंबम बोले या गीताचं अजून कुठल्याही प्रकारचं रेकॉर्डिंग आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, तरी विद्यार्थ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. बंबम बोले या गीताचे परफॉर्मन्स आपलं गीत इथे घेऊन येतील.
शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा हरी नाही धीरच सोडणार बरी नाही धीरच सोडणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता होड नाही पाणीच पिणार अरे गोड नाही पाणीच पिणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पट्टा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पट्टा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पट्टा तो दौडीत सोडणार घोड तो दौडीत सोडणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार हो जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे हो प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे होर होर आम्हीच जाणार होर होर आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार
टाळ्यांचा गजर होऊ द्या यांच्यासाठी. अभिनंदन आणि दानदात्यांच्या. अकाल मृत्यु मत काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मत काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. भोले की मसीने नाचेंगे सारे, भोले हरे के जो कष्ट तुम्हारे, भोले
रसनृत्य बम बम भोले वर्ग 10 टाळ्यांचा गजर होऊ द्या. गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मै
गुस्ताख दिल तेरे लिए बेताब है जान जा, दर्द जिगर कैसे बयां तुझसे करे दिल बेजुबां। ये दिल गुस्ताख दिल तेरे लिए बेताब है जान जा, दर्द जिगर कैसे बयां तुझसे करे दिल बेजुबां। ये दिल रिमिक्स नृत्य मी सादर केलं. राजा मला नऊ साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊ साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊ साडी पाहिजे.
मिलके दिल का है जो हाथ क्या करे, हो गया है कैसा ये कमाल क्या करे, तुमसे मिलके दिल का है जो हाथ क्या करे, हो गया है कैसा ये कमाल क्या करे। हिंदी ग्रुप में तैयार राहायचं यार. लिरिक्स नंतर हिंदी ग्रुप तयार आहे. रुको जरा, सफर करो, बोला धक्का मुक्की नहीं करने का, आराम से लेने का. एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी, नजरें झुका दिए, शर्म आ दिए, गलियों से गुजरती थी, चोरी चोरी चुपके चुपके, जिन आंखें खुली हो या हो बंद, आंखें खुली हो या हो बंद, दीदार उनका होता है, कैसे कहूँ मैं हो यारा ये प्यार कैसे होता है। 22 पे पढ़ाई, 25 पे नौकरी, 26 पे छोकरी,
मनापासून आभार मानतो. तसेच सर्व आदरणीय शिक्षक शिक्षिका यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. मुलांचं कौतुक करण्यासाठी जी पालक मंडळी इथे हजर झालेली होती त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचं अभिनंदन कौतुक. परीक्षक म्हणून जे ज्यांनी जबाबदारी सांभाळली त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि त्यांचे सुद्धा एक फोटो घ्या. एक मिनिट झाला. परीक्षक म्हणून पोकळे मॅडम आणि वैष्णव सरांतर्फे सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस या गीताला मिळालेलं आहे. सरांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. पाचघरे सर, फरकाडे सर यांनी आमंत्रित करतात. गोत्रे सर, निमकर सर या लवकर. सर्व शिक्षक मंडळी